मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नवीन जी शिक्षक भरती आहे, शिक्षक भरती 2025, हिला ही शिक्षक भरती म्हणजे याच्या जाहिराती किंवा प्रेफरन्स येण्यासाठी वेळ का लागत आहे, त्या बाबतीत आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. बघा, महत्वाचा मुद्दा आहे. कारण काय, तर फेब्रुवारीमध्ये पवित्र पोर्टलवर जी काही नवीन शिक्षक भरती आहे त्या बाबतीतल्या जाहिराती अपलोड म्हणजे अपलोड करण्यासाठी सुरुवात व्हायला पाहिजे होती, पण ही सुरुवात अजूनपर्यंत झालेली नाही. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो शालेय शिक्षण विभाग आहे, त्या विभागाचे आयुक्त यांनी आता काही शाळांना एक इशारा दिलेला आहे. आणि हा इशारा काय दिलेला आहे, हा इशारा त्यांनी का बरं दिलेला आहे, याचं कारण सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि नवीन शिक्षक भरतीला जो उशीर होत आहे, तो उशीर का होत आहे, त्याचा मागचं कारण सुद्धा आता समोर आलेलं आहे. आणि त्यामागचं जे महत्वाचं कारण आहे प्रभू, ते महत्वाचं कारण असं आहे की 15 मार्च 2024 चा जो जी आर आहे, त्या जी नी शिक्षण क्षेत्रामध्ये एक खळबळ उडून दिलेली आहे. आणि ही खळबळ अशी उडून दिलेली आहे की बऱ्याचशा शाळा ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या आहेत, त्या पटसंख्येमुळे एकतर तिथले शिक्षक सरप्लस होणार आहेत आणि काही शाळा ह्या बंद होणार आहेत. आणि ह्या शाळा बंद होऊ नये म्हणून संबंधित शाळांचे संस्था चालक संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांची जी माहिती आहे ती माहिती अपलोड करत नाहीत. आता ही माहिती कोणती आहे जी ते अपलोड करत नाहीत? तर ती माहिती अशी आहे की 15 मार्च 2024 ची काही संच मान्यता आहे, त्या संच मान्यतेनुसार जे जे शिक्षक तिथं सरप्लस झालेले आहेत, अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची माहिती त्यांना शिक्षण आयुक्त कार्यालयाला पाठवायची आहे. आणि आतापर्यंत बऱ्याचशा ज्या शाळा आहेत, त्यांनी ही माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयाला अजूनपर्यंत पाठवलेली नाही. आता त्यांनी असा इशारा दिलेला आहे शिक्षण आयुक्तांनी की या आठवड्यामध्ये तुम्हाला ही सर्व माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयाला पाठवायची आहे. आणि जर ही माहिती तुम्ही पाठवली नाही, तर संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, तिथं कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार आता थांबवण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आता आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घ्यायचे आहे की अशा किती शाळा आहेत की ज्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाला अजूनपर्यंत अतिरिक्त शिक्षकांची माहिती दिलेली नाही. ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण शाळांची संख्या त्या किती आहे ती आपल्याला बघायची आहे. कारण काय, तर जोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होत नाही, तोपर्यंत नवीन शिक्षक भरती सुरू होत नाही किंवा नवीन शिक्षक भरतीबाबत ज्या काही जाहिराती आहेत त्या पवित्र पोर्टलवर अपलोड होत नाहीत. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी आता एक प्रोग्राम असा दिलेला आहे की आम्हाला अगोदर जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन करायचं आहे. आणि समायोजन झाल्यानंतर काही ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, त्यामधली त्यांना बदली प्रक्रिया राबवायची आहे. आणि ही बदली प्रक्रिया राबवल्यानंतर नवीन शिक्षक भरती करायची आहे. तर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जे काही शिक्षक आहेत त्यांची बदली प्रक्रिया, याचा आता त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे. आणि तो अल्टिमेटम म्हणजेच त्यांना ही सर्व प्रक्रिया 15 जून पूर्वी पूर्ण करायची आहे. म्हणजे आता असं समजण्यास काही हरकत नाही की 15 जून पूर्वी पवित्र पोर्टलवर नवीन शिक्षक भरतीच्या जाहिराती येणार नाहीत.
त्या जाहिराती 15 जून नंतरच येणार आहेत. हा सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि याच्यामध्ये मित्र होते काय होते माहितीये का, की हा जो 15 मार्च 2024 चा जी आर आहे, ज्याला बऱ्याचशा शिक्षक संघटनांचा विरोध आहे, बरेचसे शिक्षक याच्या विरोधात कोर्टामध्ये आणखी गेलेले आहेत. त्यामुळे काय होते, की या नवीन शिक्षक भरतीमध्ये एक खोडा निर्माण होतो. तसंच आता 2 दिवसाच्या अगोदर बघितलं असेल तर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या सुद्धा काही संघटना आहेत आणि त्या संघटनांनी 2 दिवसापूर्वी मंत्रालयात जाऊन शिक्षण मंत्री यांची भेट घेतलेली आहे. तसंच त्यांनी शिक्षण आयुक्तांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि त्यांनी जो 50-50 चा फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्याला सुद्धा विरोध केलेला आहे. आणि त्यांनी तिथे एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला हा 50-50 जो प्रेफरन्सचा फॉर्म्युला आहे तो आम्हाला मान्य नाही. हा 2022च्या भरतीप्रमाणे अनलिमिटेड असायला पाहिजे. आणि अनलिमिटेड जर ठेवत असाल तुम्ही तर याला 50 ची जी मर्यादा आहे ती मर्यादा तुम्ही आम्हाला वाढवून द्या. असं सुद्धा त्यांनी एक सजेशन त्यांच्या निवेदनाच्या माध्यमातून शिक्षण आयुक्त यांना दिलेलं आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी सुद्धा त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याच्यावर तुमचं जे निवेदन आहे याच्यावर आम्ही आता विचार करू आणि जी काही नवीन शिक्षक भरती आहे त्या अगोदर याच्यामध्ये जो काही बदल करायचा आहे तो बदल आम्ही करणार आहोत. तो आश्वासन सुद्धा हे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेला सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तर आज आपल्याला थोडस सविस्तर याविषयी बघायचं आहे की नवीन शिक्षक भरतीमध्ये काय अडथळा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे जाहिराती सुद्धा पवित्र पोर्टलवर सध्या येत नाहीत, अपलोड होत नाहीत, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि ह्या जाहिराती पवित्र पोर्टलवर म्हणजे अपलोड होण्यास लवकरात लवकर सुरुवात व्हावी त्या दृष्टिकोनातून शिक्षण संचालकांनी काही शाळांना इशारा दिलेला आहे. तो काय इशारा दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला बघायचं आहे. बघा, शिक्षक भरती शिक्षण संचालकांनी इशारा दिला आहे. तो इशारा काय दिलेला आहे त्याविषयीची आता आपल्याला सविस्तर इथं माहिती घ्यायची. बघा, प्राथमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या संचालकांनी सर्व खासगी अनुदानित शाळांमधील पटसंख्या आणि अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागवली आहे. पण अद्याप 3000 शाळांनी माहिती दिलेली नाही. या आठवड्यात माहिती न दिल्यास त्या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबविला जाणार असून तसा इशारा शिक्षण संचालकांनी दिला आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहेत त्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, प्राथमिक शाळा, नगर परिषदच्या शाळा आहेत आणि महानगरपालिकेच्या शाळा, माध्यमिक शाळा आहेत, उच्च माध्यमिक शाळा आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा ह्या खाजगी अनुदान प्राप्त शाळा आहेत आणि या खाजगी अनुदान प्राप्त शाळांमध्ये या मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार पटसंख्ये अभावी बरेच शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत आणि अशा अतिरिक्त शिक्षकांची माहिती संच मान्यतेनुसार जे काही शिक्षण संचालक आहेत त्यांनी ती माहिती मागवलेली आहे. परंतु बऱ्याचशा शाळांचे मुख्याध्यापक ती माहिती देत नाहीत, अपलोड करत नाहीत आणि अशा शाळांची संख्या सध्या समोर आलेली आहे आणि त्या शाळांची संख्या आहे 3000. आणि आता शिक्षण संचालकांनी या 3000 शाळांना एक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की तुम्ही ती माहिती अपलोड करा. तुमच्याकडे अतिरिक्त शिक्षकांची संख्या किती आहे विषयानुसार आणि रिक्त पदांची संख्या किती आहे ते सुद्धा त्यांनी अपलोड करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि वारंवार असे आदेश देऊन सुद्धा काही शाळा ही माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण तिथं अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढलेली आहे.
आणि अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढलेली असल्यामुळे आणि काही शाळांचं अस्तित्व धोक्यात आल्यामुळे त्यांना ती माहिती अपलोड करण्यापासून संस्था चालक त्या मुख्याध्यापकांना म्हणजे ती माहिती अपलोड करू देत नाहीत. त्यांना माहिती अपलोड करण्यापासून रोखत आहेत. त्यामुळे आता शिक्षण संचालकांनी त्यांना असा निर्बंधीचा इशारा दिलेला आहे की तुम्ही या आठवड्यात ही सर्व माहिती अपलोड करा. आणि जर तुम्ही ही माहिती अपलोड केली नाही तर संबंधित शाळेमधले जे काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांचा आम्ही पगार रोखणार आहे असा निर्वाणीचा इशारा शिक्षण संचालकांनी संबंधित संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांना दिलेला आहे. कारण त्यांना नवीन शिक्षक भरती ही लवकरात लवकर सुरू करायची आहे. आणि मित्र जोपर्यंत ही नवीन ही माहिती येत नाही त्यांच्याकडे, रिक्त पदांची संख्या येत नाही, अतिरिक्त शिक्षकांचा जो काही समजा आकडा आहे तो येत नाही, तोपर्यंत नवीन शिक्षक भरतीला सुरुवात होऊ शकत नाही. हा सुद्धा इथे एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार संच मान्यतेनंतर पहिल्यांदा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांची भरती होईल. त्याच वेळी राज्यातील जिल्हा परिषदच्या 65,000 शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा जिल्हा अंतर्गत बदल्या होतील आणि हे सगळं त्यांना करण्याचा त्यांनी जो अवधी दिलेला आहे तो दिलेला आहे 15 जून पूर्वी ह्या सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहेत असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. आणि जोपर्यंत ह्या प्रक्रिया पूर्ण होत नाहीत तोपर्यंत नवीन शिक्षक भरती सुरू होत नाही. म्हणून त्यांनी आता सांगितलेलं आहे की ह्या सर्व प्रक्रिया कोणत्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन, त्याच्यानंतर रिक्त पदांची माहिती त्यांनी मागवलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या, त्याच्यानंतर जिल्हा म्हणजे आंतरजिल्हा बदल्या, ह्या सर्व प्रक्रिया पाडण्यासाठी त्यांनी 15 जून 2026चा जो काही कालावधी आहे तो नियुक्त केलेला आहे आणि या कालावधीच्या आत त्यांना या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या आहेत. म्हणून त्यांनी 3,000 शाळांना असा इशारा दिलेला आहे की तुम्ही तुमची माहिती शिक्षण संचालकांकडे ताबडतोब पाठवा. ती माहिती कोणती आहे तर एकतर अतिरिक्त शिक्षकांची संख्या त्यांनी मागवलेली आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांची सुद्धा संख्या त्यांनी मागवलेली आहे आणि ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो अवधी निर्धारित केलेला आहे तो अवधी आहे आता 15 जून 2026. तर ही एक नवीन माहिती आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. मित्र हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. या अशा प्रकारचे आपण जे नवनवीन व्हिडिओ बनवतोय त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल जेणेकरून या शिक्षक भरतीबाबत आपलं जे नॉलेज आहे ते अपडेट राहील. हीच यामागची यामागचा एक हा उद्देश आहे. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. नंतरच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.